लक्ष द्यायचं आहे. घोषणा आहे भारत माता की भारत माता की भारत माता की. परवा दिवशी आपल्या लोकशाहीच्या एक मोठा टप्पा हे महाराष्ट्राचं मतदान होणार आहे. आपण आपल्या सर्व पालकांना सर्वांना सांगायचं आहे, विद्यार्थ्यांनी आवाहन करायचं आहे की आमच्या उज्ज्वल भवितव्यासाठी सर्वांनी मतदान करा असं पण आवाहन करायचं आहे. हे आपले बाबा माडिक आलेले आहेत, आशिष कदम आलेले आहेत, सावली संघटने बनलेले आहेत, राजू सावंत आपले आहेत, बबिता वहिनी आहेत, कार्यकर्ते आपल्या सगळे आलेले आहेत. सर्वांचं एकदा जोरात टाळ्या वाजवा सगळ्यांनी स्वागत करूया. आर.वाय. पाटील सर सर्वांचं एक स्वागत करतील. आर.वाय. पाटील सर मुख्य सर्वांचं स्वागत करतील. त्यानंतर आपण सामुदायिक शपथ घ्यायची आहे आणि त्यांना आपण एक अंक काढलेला आहे, तिथं प्रकाशन करायचं आहे. या देशाला जे काही सरकार द्यायचं आहे ते सरकार निवडण्याचा हा दिवस आहे. जबाबदारीनं चांगली माणसं लोकशाही टिकवण्यासाठी आपण निवडून द्यायचे आहे. त्यासाठी मतदानाचा पवित्र हक्क बजावावा यासाठी आपण एकत्र जमलेलो आहोत. आपण सर्व विद्यार्थ्यांनी, नागरिकांनी, पालकांनी या दिवशी आपल्या मतदानाचा पवित्र हक्क बजावावा यासाठी सर्वांना मी आवाहन करतो. या निमित्तानं आपण सर्वजण जमलेला आहात. सर्वांचं स्वागत करतो आणि थांबतो. जय हिंद. वंदे वंदे. आम्ही अशी प्रतिज्ञा घेतो की येत्या 20 नोव्हेंबर रोजी विधानसभेच्या होणाऱ्या निवडणुकांमध्ये संविधानाने नागरिकांना दिलेल्या हक्काची आणि लोकशाही मूल्यांची जपणूक करत आम्ही सर्वजण निर्भयपणे आणि सत्सद बुद्धीने मतदान करू. कोणत्याही आमिषाला बळी न पडता लोकशाही दृढ होण्यासाठी आम्ही मतदान करू आणि आमचे नातेवाईक तसेच परिचित या सर्वांनाही मतदान करण्यासाठी प्रेरित करू. भारत माता की भारत माता की. मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा जागा हो असं म्हणा. मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा जागा हो. मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा जागा हो.